विद्यार्थी विज्ञान दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या मॉडेलवरती काम करत आहेत, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर त्यांचं काम चालू आहे, वेगवेगळे एक्सपेरिमेंट बनवण्यासाठी ते उत्सुक आहेत। नमस्कार, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खास स्पेशल आहे। विज्ञान दिन जवळ येतोय आणि त्या निमित्ताने वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या बालवयाला ज्या पद्धतीने सुचेल त्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट्स, काही मॉडेल्स त्यांनी बनवलेले आहेत। हा विद्यार्थी चिरंजीव वरद राजकुमार कदम त्यांनी बनवलेला आहे पेरिस्कोप, परिदर्शी, आणि त्या संदर्भाने आता तो आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगेल। बघूया नेमकं त्यांनी काय बनवलंय आणि त्याचा नेमका काय फायदा आहे। नमस्कार, माझे नाव वरद राजकुमार कदम। हे आहे पेरिस्कोप। पेरिस्कोप म्हणजे परिदर्शी। परिदर्शीचा उपयोग आपण पाण्यात आहोत आणि आपल्याला वर शत्रू किंवा वस्तू आहे यांचे दृश्य पाहण्यासाठी पाण्यातूनच वर न येता पाण्यातूनच वर पाहता येते। इथे या ठिकाणी एक आरसा ठेवला आहे आणि या ठिकाणी एक, दोन्ही 45 अँगल वर आहेत। पहिल्यांदा समोरच्या पहिल्या आरशावर रिफ्लेक्ट होऊन दुसऱ्या आरशावर दिसते आपल्याला की वर शत्रू आहे की नाही, वस्तू आहे की नाही। त्याचं दृश्य पाहण्यासाठी परिदर्शीचा उपयोग करता येते। पाण्यातूनच आपल्याला वर शत्रू आहे की नाही पाहता येते। आता आपण या ठिकाणी म्हणजे वरच्या भागामध्ये असणारा हा एक चार्ट आहे विद्यार्थ्यांनी बनवलेला। हा चार्ट या परिदर्शीमधून अगदी खालच्या लेंथला किंवा खालच्या हाईटला तो आपल्याला दिसतोय का हे आपण पाहूया। प्रत्यक्ष परिदर्शीमधून वरती असलेला, आता बऱ्यापैकी हाईटला आहे तो, तर तो आपल्याला दिसतोय का परिदर्शीच्या माध्यमातून प्रत्यक्ष बघूया। साधारणपणे हा परिदर्शीचा वरचा भाग आहे असं आपण समजू, ज्याला की पाठीमागून तर कव्हर आहे, परंतु बघा आपल्याला लक्षात येत आहे की इथं पाहिल्याच्या नंतर ते छिद्र आहे असं वाटतं, तर मुळात ते छिद्र नाही, तर मध्ये बसवण्यात आलेला मिरर आहे, आरसा आहे। परिदर्शीवर आखलेली ही जी क्रॉस रेषा आहे त्याच ठिकाणी मधल्या बाजूला आरसा बसवण्यात आलेला आहे। आणि आता चेक करूया, याच्या खालच्या भागामधून इथे एक जी क्रॉस लाईन दिसते त्या क्रॉस लाईनला दुसरा आरसा बसवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल आपल्याला पाहायचं आहे। आपण चेक करूया, या ठिकाणी वरती आपण परिदर्शीला फोकस करूया। पहा, मला वाटतं आपल्याला पुरेसं आहे की या ठिकाणी वरती असलेला जो इमेज किंवा वरती असलेली जी वस्तू आहे, विद्यार्थ्यांनी बनवलेला चार्ट आहे, तो आपल्याला परिदर्शीमध्ये पाहता येतो अगदी कमी डिस्टन्स वरून। म्हणजे अर्थातच प्रत्येक गोष्ट जी समुद्रामध्ये सबमरीन्स असतात त्याच्यामध्ये आपले सैनिक असतात आणि ते ऑब्झर्वेशन करीत असतात। पाण्याच्या वर न येता पाण्याच्या खाली राहून समोर जे शत्रू आहेत त्या शत्रूंना पाहण्यासाठी, त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी या पेरिस्कोपचा वापर करता येतो। एखाद्या विद्यार्थ्याला सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून पाहता येऊ शकतंय। हे पहा, हा कसा बघतोय बघा। ओके, तर ह्या परिदर्शीचा असा उपयोग करून आपल्याला घेता येऊ शकतो। आपण या ठिकाणी वरदकडूनच जाणून घेऊया की त्याने हा पेरिस्कोप कसा बनवला, याच्यासाठी काय खर्च आला आणि इतरांना बनवण्यासाठी हे सहज शक्य आहे का। मी हे पेरिस्कोप घरी असलेल्या खपट, वहीचं खपट किंवा साधं आपलं खपट आणि बिंक आणि ड्रॉइंग पेपर आणि 2 मिरर याच्यापासून बनवलं आहे। याला जास्त खर्च येत नाही, हे बनवणं शक्य आहे सर्वांनाच। इथे एक आरसा आहे आणि इथे एक आरसा आहे, हे दोन्ही पण मी 45 अँगल वर बसवला आहे आरसा। पहिल्यांदा वरच्या आरशातून रिफ्लेक्ट होतो आणि ह्या खालच्या आरशावर येते रिफ्लेक्ट, म्हणून आपल्याला हे इथून वर काही आहे का नाही हे समजते। अगदी लहान असणाऱ्या वरदने बनवलेला हा पेरिस्कोप आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।